बाळूमामांच्या नावानं चांग भले, बाळूमामांच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावानं चांग भले. श्री संत बाळूमामा सत्यवादेवी मेतके बघा, सुरेश कारभारे हे पालखे शेंडगे वस्ती सोलंकरवाडी तालुका माडा या ठिकाणी आहे. भक्तांनो, आज शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर 2025 त्याला शेंडगे वस्ती परिसरात गेली 2 दिवस झालं पाहायला मिळतोय. आलोय आपण या ठिकाणी. कारभारी पण आपले आहेत या ठिकाणी. जय बाळूमामा. हे पुजारी मामा आहेत टेंभुर्णीचे. नमस्कार. जय सत्यवादेवी. जय सत्यवादेवी. भगवंताच्या दरबारामध्ये आज माता माऊली मेंढक्यासाठी, सर्व भक्तांसाठी या परिसरातील सर्वांनी अशी सेवा चालू आहे. महिला स्वयंपाक करतायत, आनंदात गीत गात. भक्तांनो पहाशन बोला जय बाळूमामा. बघा या ठिकाणी आज आपण शेंडगे वस्ती परिसरात हे संत बाळूमामाचे सत्यवादेवीची पालखी आहे. या पालखी परिसरात मेंढक्यासाठी, भक्तांसाठी हे महिला स्वयंपाक करताना आपण पाहतोय. आपलं नाव सांगता येत आहे? कुठलं हो आपण? माळे वस्ती. नाव सांगा. रतन माळी. आपलं तर नाव हो का? छान सेवा आहे तुमची. मामांच्या तळावरती महिला अशा आनंदात गीत गात स्वयंपाक मामांच्या मेंढक्यांसाठी व सर्व भक्तांसाठी करत आहेत. आपण पाहतोय या ठिकाणी. बोला जय बाळूमामा. नाही पार द्या तुझा लाग राजावरी बळावरी अर्ध्या बायाचा एका अर्ध्या बायाचा गोळवा एका देव माझा बाळूवा मामा माझ्या मेंढ्या मामा मेंढ्या छान सेवा आहे बरं का तुमची या ठिकाणी. चला मावशीने उठा की भाकरी करत नाही. मग कशाला आलाय तुम्ही? देव माझा सांगा माझ्या मेंढ्या सांगा. कसं करा मिक्सर मधनं काढणार आहे. मी आता घेऊन आलो. तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगले. बोला बोला सत्यवादेवीच्या नावानं चांगले. जय बाळूमामा. जय सत्यवादेवी. ऐका ऐकलं लक्ष द्या. मावशीनो अजिबात बोलू नका बरं का.
आजच्या शनिवारी संध्याच्या आरतीला पंढरपूर तालुका राहणार जळोली गाव शांतीलाल कोळेकर युट्यूब चॅनलला काका या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं बी स्वागत करूया. तसंच माढा तालुका लवळवरनं भाविक भक्त आलेले आहे, त्यांचं बी स्वागत करूया. तसंच माढा तालुका सोलंकरवाडी सद्भक्त ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी महिला आणि पुरुषी बाळूमांच्या आरतीला येऊन या ठिकाणी आलेले आहे. काही महिला भाकरी करायच्या सेवा करायला लागल्यात आणि आजचा पंगतवाला दादा मेंढी माऊली राखणारा सेवक, या सेवकांचं पंक्तीवालांचं सगळ्यांचं बाळूमा सत्यवादी देवस्थान कमिटी मेतके वतीनं स्वागत करतो. बोला बोला बाळूमाच्या नावानं चांगलं. हे युट्यूब चॅनल मध्ये आमच्या कल्पात गेली 7 वर्षापासून काय काय चमत्कार झालेले या फोन मध्ये बघायला 2 तासात तुम्हाला मिळेल. आता एक शूटिंग चालू आहे, हे 1-2 तासात तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणताना माढा तालुका सोलंकरवाडी मध्ये ही बकरी आलेली होती. तस एक 4-5 वर्ष या ठिकाणी टल थांबली. उद्या सकाळी 9ला 8:30ला आरती घेऊन उद्या रविवार निमित्तानं उठतळ आहे. आरती 8:30ला घेऊन ही बकरी माढा तालुका मुडलिम गावाला बावी आणि मुडलिम रोडला सचिन गायकवाड ईट बैठीवर ही मेंढर उद्या दाखल होणार आहे. संध्याकाळी आरती तिकडे होणार आहे. तिथं 7 दिवशी मेंढी माऊली थांबणार आहे. तसंच मंगळवारी दीपावली अमावस्या, आणखीन बुधवारी सकाळी 9 वाजता लेंडी पूजन पाडवा निमित्तानं. ही लेंडी पूजन हे धनगर का करतात आणि वारुळातनं मेंढरा गुढी पडव्याला काढतात. ही असा नेम आहे. ही बकरी आधी जन्म घेताना वारुळा मधनं जन्म घेतलेली आहे. शिवा पार्वती राखून ही मेंढर वारुळात घालून कैलास मध्ये निघून गेली. पुन्हा शिवा पद्मा म्हणून एक व्यक्ती जन्माला आली. त्या व्यक्ती शेतात कामाला गेली. नांगर आणताना वारुळला नांगरी लागली. मेंढर धरतीवर आली भूमीवर. तेव्हापासून या वारुळाचा पूजे, मेंढी माऊलींचा पूजे, एक गुढी पडवा, एक दीपावली पडवा. दीपावली पडव्याला मेंढी माऊलीला महिलांचा पूजा असतो, गुढी पडव्याला पुरुषांचा पूजा असतो. वारुळा पूज करायचं. काय बनवलेली महाप्रसाद 5 लिटर 10 लिटर दूध तिच्यात अर्पण करून एका मेंढरांच्या बारकी बारकी पिल्ल्यांचं शिंग उपसून त्या वारुळातनं घालून दूध पाणी काय असेल ते नैवेद्य बारीक बुकना करून त्याचं मोठ्यानं पूजा गिज करून त्या वारुळामध्ये घालून वारुळातनं मेंढर काढतात धनगर लोक. म्हणजे बाळूमांची बकरी जर काढतात इतर लोक फक्त पूजा करतात. दीपावली पडव्या दिवशी महिला पूजा करतात. एक लक्ष्मी आणि सोलंकरवाडीच्या बाईक भक्ताला एक विनंती. मंगळवारी अमावस्या कार्यक्रमाला सकाळी संध्याकाळी कल्पात येऊन वारी करा. बुधवारी सकाळी सर्व लोक मेंढी माऊलीला आरती ओवाळून लेंडी पूजन करून महाप्रसाद घेऊन या. ही पुण्य बुधवारी असा दिवस उगवलेले आहे. ही पुढं 1 वर्षापुढं असं तुम्हाला दिवस मिळणार नाही.
असा पुढच्या दीपावली पुतळ असा दिवस आपल्याला येणारच नाही म्हणताना मेंढी माऊलींचं ज्या ज्या महिलाला पूजा करायचं आहे, आरती ओवाळायचं आहे, हे सर्व कार्य मुरलीमला होणार आहे. सर्व भक्त तिकडे येऊन ही पूजेत महाप्रसादाचा लाभ घ्या. रामचंद्र माळे, आरती झाली. बबन मच्छिंद्र माळे, धन्यवाद. बालाजी चगनमाळे, गंगाधर ईश्वर माळे यांचं बाळूमामांच्या मार्गदर्शनासाठी आज गोपाळ विठ्ठल माळे हे 4-5 जण मिळून आज लय चांगला ह्या ठिकाणी महाप्रसादाचं व्यवस्था केलेले आहे. बाळूमामा ट्रस्ट वतीनं त्या 4-5 जण भक्तांचा, आरतीला आलेले सद्भक्तांचा, आरतीला आलेल्या महिलांचा आणि ते मेंढर सांभाळतात त्या मेंढक्यांचं मोठ्यानं स्वागत करू. मेंढर सांभाळतात म्हणजे काय, त्यांचा त्याशी परपंच आहे. लई लांबचे पोर आहे मेंढरा खायला. कोणाला 3 महिना झाला, 2 महिना झाला, 6 महिना झाला, लई लांबचे आहे. देव तिने देवाची सेवा करतात. देव त्यांच्या घरात त्यांचा राखवाली करणारा संत बाळूमामा कलियुग मध्ये सिद्धांत आहे. अगोदर सांगितलंय देवाना, ज्या ज्या भाविक माझी मेंढी माऊली सांभाळेल त्यांचा घर राखण करणार बाळू धनगर आहे. आता बाळूमामांचं वाक्य आहे बर का. ही 2003 पासून सोलापूर जिल्ह्यातली भाविक 2003 पासून 2002 पासून बाळूमामांचं वारी करायला लागलं. तर ज्या भाविक वारीला चाललंय त्या भक्तांचं बाळूमामा चांगलंच करायला लागलं. मेतक्याला जायला तर मी देव कल्याणच करायला लागलंय. मेतक्याला काम आहे, भूत लागिंदारा असला काय लागलेली भूत पिसाय सगळं त्या कामाला गेले पेटायला. इकडं बघा, मला तसलं पाहिजे, असलं पाहिजे, मटन चिकन असं मागत्यात. अंगात आलं तर तिथं गेलं तर काय बी मागत आहे. फक्त भंडारा द्या, जातो भंडारा द्या, असं तिथं शक्य आहे. तिथं शक्य आहे. त्या कामामध्ये साक्षात कुणी लावला नाही, ती माणूस गिरस लावणार आहे. जगाचा मालक बाळूमामा ह्या कलियुग मध्ये तिच्या स्वतः हाताना मेतके गावामध्ये स्वतः हाताना कंब उभा केले. या कंबाला भक्तांनो या प्रत्यक्षान घाला. ह्या कामात मी स्वतः जिवंत आहे. 5 फेरी घाला. तुमच्या अंगातला रोग निवारणी नाही झालं तर बाळू धनगरचं नाव बदनाम करा म्हणलंय बघा बाळूमामा. अहो किती कोटी 7 कोटी लोकांना एवढं 75 वर्षात काम पावलंय. अजून काय करावं देवानं बर का. असं दे ह्या सोलंकर वाडीत आल्यानंतर काय महिला साखर आणलेले आहे, काय आमचं पुरुष मंडळी साखर आणलेले आहे, कोण भाकरी, कोण म्हशीचं दूध अर्पण केलेले आहे, कुणी पंगत दिलेले आहे, हार अर्पण केलेले आहे, बाळूमामाला आयर अर्पण केलेले आहे, मेंढी माऊलीला चारा दिलेला आहे, बरंचसं चांगलं सेवा केलेली आहे. कोणी धान्य रूपामध्ये काय ज्वारी, तांदूळ, मका, गहू, असं साखर, चहा पुढे सगळं आणून द्यायला लागले. बघा सोलंकरवाडी एकच नंबर आहे. हा साखर घेकर आणून देतात चौकडा, चहा पुढे आणून देणारा इथं पहिल्यांदा आज कालपासून बघायला लागलो मी बर का. नाही त्याचा शब्द आहे. महारानात मेंढ्या घेऊन तामच्यात पोरं म्हणून तिने हौशीन आणून देत्यात. ते पोरं चहा पिऊन आनंद झाली का नाही, सोलंकरवाडीला आनंदच झाली. आम्ही बी तुमच्याच गावचं आहे. आम्ही काय लय लांबचं आहे काय. तुमच्या गावात तळ टोकलं देवाची. देवांच्या कल्पामध्ये कुणी बी सेवा करून दे. तुम्ही असून दे, आम्ही असून दे, ती पोरं असून दे. हा असा आमच्या बी कल्पात आम्ही असून दे, अमोल असून दे, पुजारी अनेक मेंढक आहेत. तुम्हाला काय तर म्हणलं अकस्मात बळजबरीनं काय तर एक गोष्ट चुकीत गेलं, तुम्ही बी ती पोरांचं आमचं माफ करा एवढंच मी मागणी मागतो. बोला बाळूमाच्या नावानं चांगलो, सत्यवादेवीच्या नावानं चांगलो.
असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा.